हॅलो गाइस, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट या एक्झामिनेशन संदर्भात प्रॉपर स्टडी करत असताना अनेक पॉईंट आपले मिस होतात. पण स्टडी करण्यापूर्वी एक्झामिनेशनला कुठले प्रश्न येऊ शकतात हेच जर आपण जाणून घेतलं आणि मग आपण स्टडी केला तर डेफिनेटली आपला स्कोर हा 90+ होऊन जातो. फ्रेंड, एक्झामिनेशनमध्ये स्कोर करण्यासाठी प्रॉपर वेने स्टडी करणं महत्त्वाचं आहेच, पण त्याआधी एक्झामिनेशनमध्ये कुठले क्वेश्चन येतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. फ्रेंड, आजच्या लेसनला पाहिल्यानंतर सेट एक्झाम हा खूप इझी असतो असं तुम्हाला फील होईल याची गॅरंटी. कारण या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकली मी सर्व गोष्टी समजून सांगणार आहे. सेट एक्झामिनेशनबद्दल हिडन काही पॉईंट आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर काहीच MS सेट एक्झाम 2026 आणि NTUDC नेट एक्झाम या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण लेटेस्ट सुरू केलेला आहे. त्यामध्ये MS सेट एक्झामचा पूर्णपणे सिलेबस पेपर फर्स्टचा डिटेलमध्ये कव्हर करून दिला जातो विथ प्रॅक्टिस. या कोर्सला पाहिल्यानंतर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडत नाही. मागील एक्झामिनेशनमध्ये खूप सारे विद्यार्थी या कोर्समार्फत आपले क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोर करता आलेला आहे. फ्रेंड, MS सेटचा स्टडी करत असताना काही महत्त्वाचे पॉईंट देखील समजून घेणं महत्त्वाचं असतं, तेच आपण या कोर्समध्ये प्रोव्हाइड करतो. त्याचमुळं अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 80+ 90+ स्कोर करता आलेला आहे. खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले ते MS सेट एक्झाम 2025 मध्ये. फ्रेंड, या कोर्स संदर्भात तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. कोर्स जॉईन करण्यासाठी हा आपला ऑफिशियल नंबर आहे, यावर इन्फॉर्मेशन मिळवा. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा. आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ॲक्सेस दिला जातो. खूप सिस्टमॅटिक वेने सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. पेपर फर्स्ट हा विथ प्रॅक्टिस तुमचा या कोर्समार्फत कव्हर होतो. प्रॅक्टिससाठी डेमो म्हणजे मॉडेल क्वेश्चन पेपर देखील आपण प्रोव्हाइड करतो. या सर्व गोष्टी एकाच कोर्समध्ये अवेलेबल आहे. यामार्फत तुमचा पेडचा पण सिलेबस कव्हर होईल आणि नेटचा पण कव्हर होईल. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज नक्की करा. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. महत्त्वाचे पॉईंट म्हणण्यापेक्षा डायरेक्टली जो एक्झामिनेशन आहे ना त्यालाच आपण ॲनालिसिस करणार आहोत. कारण MS सेट एक्झामिनेशनमध्ये पॅटर्न जो आहे क्वेश्चन पेपरचा तो चेंज होत नाही आहे. तुम्ही बेसिक अभ्यास करून देखील MS सेट एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता असं फील तुम्हाला हे लेसन पाहिल्यानंतर होईल. या लेसनमध्ये मी प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन पेपर ॲड केलेले आहेत मागील 2 ते 4 वर्षांचे. ते क्वेश्चन पेपर ॲड करण्याचा हेतू हाच आहे की काही पॉईंट आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत आणि ते जर पॉईंट तुम्ही बारकाईने समजून घेतले तर डेफिनेटली स्कोर तुम्हाला चांगला करता येईल. कमी एफर्ट्समध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता. फक्त स्मार्ट वर्क करणं आवश्यक आहे, अननेसेसरी गोष्टी वाचण्यात बसायच्या नाही. तर फ्रेंड, हे पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी ॲड केला आहे. त्यानंतर 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे तो देखील ॲड केलेला आहे. 24 म्हणजे 2024. त्यानंतर 2023चा जो एक्झाम चालता त्याचा क्वेश्चन पेपर मी ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली 2021ला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केला तो देखील ॲड केलेला आहे. कारण 22ला पेपर झालेला नाही आहे, 22ला पेपर झाला नव्हता. सिम्पल. मग आता 25 ते 21 इतके सर्व क्वेश्चन पेपर मी ॲड केलेले आहेत. यामार्फत काही पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे ते प्रॉपरली समजून घ्या. हे पॉईंट समजून घेतल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला काही वर्किंग करायचं आहे आणि वर्किंग केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली एक्झाम हा इझी वाटायला लागेल. तर सर्वात प्रथम 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी या ठिकाणी घेतला आहे. आता यामधला पहिला प्रश्न समजून घ्या. काय, मी क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडून देत नाही आहे, फक्त काही पॉईंट सांगतो आहे, ठीक ना. ते पॉईंट समजून घ्या. या ठिकाणी आपण क्वेश्चन पण ॲनालिसिस करणार नाही आहे, फक्त बेसिक काही गोष्टी आहेत त्या प्रॉपरली समजून घ्या. तर पहा, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे ना तो लेवल्स ऑफ टीचिंग आहे त्यावर होता. ठीक आहे. हा जो क्वेश्चन होता हा रिफ्लेक्टिव्ह लेवल संदर्भात क्वेश्चन होता. त्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या काही स्टेजेस आहेत, त्या कुठल्या स्टेज कशामध्ये येतात त्यांनी विचारलं होतं. फर्स्ट क्वेश्चनचा फॉर्मॅट प्रॉपरली पहा. आता 2024चा क्वेश्चन पेपर दाखवतो. हे पहा, इयर 24 इथे, बरोबर ना.
आता 24चा जर क्वेश्चन पेपर पाहिला तर त्यामधला पहिला प्रश्न पहा, सेम टू सेम पहिला प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल. फक्त या ठिकाणी कन्सेप्ट तीच आहे, स्ट्रक्चर क्वेश्चनचं चेंज झालं आहे. इथं मेमरी लेवल क्वेश्चन आहे. 2000 जर आपण 23चा क्वेश्चन पेपर पाहिला, बरोबर ना, 23चा आता 23चा क्वेश्चन पेपरमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल लेवल्स ऑफ मेमरीवर क्वेश्चन, प्रॉब्लेम सॉल्विंग, ठीक आहे ना, लेवल ऑफ टीचिंग. थोडंसं आणखी पुढे गेले 21चा क्वेश्चन पेपर, यामध्ये पण क्वेश्चन पहा तुम्ही, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. आता यामध्ये सिमिलरिटी दाखवतो मला. हा 25चा क्वेश्चन पेपर आहे, थोडंसं उलट येऊया, 21 पासून येऊया. 21 मध्ये अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग बद्दल क्वेश्चन होता. त्यांनी विचारलं होतं की अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मध्ये कुठले कुठले पॉईंट ॲड होतात. बरोबर, मग आता अंडरस्टँडिंग लेवलमध्ये कुठले पॉईंट येतात ते समजून घेण्याआधी लेवल कुठले असतात ते थोडक्यामध्ये सांगतो. पहिली असते मेमरी लेवल, दुसरी असते अंडरस्टँडिंग लेवल, तिसरी असते रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि 4 नंबरची असते ऑटोनॉमसची. ठीक आहे ना, तो पॉईंट सोडून दे, थोडीशी ॲडव्हान्स आहे. आता मेमरीमध्ये कसं असतं, फक्त गोष्टी लक्षात ठेवतो. अंडरस्टँडिंगमध्ये कसं असतं, मेमरीचे सर्व पॉईंट म्हणजे गोष्टी लक्षात ठेवतो आणि समजून पण घेतो, सिंपल ना. आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये कसं आहे, गोष्टी लक्षात पण असतात म्हणजे मेमरीचे पण फीचर, प्लस गोष्टी समजून पण घेतलेल्या असतात आणि त्या समजून घेतलेल्या गोष्टींचं प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन करतो, म्हणजेच प्रॉब्लेम पण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. सिंपल. थोडक्यात सांगायचं झालं तर मेमरीचे फीचर अंडरस्टँडिंगमध्ये असतात, प्लस अंडरस्टँडिंगचे स्वतःचे पण फीचर असतात. आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये कसं असतं, मेमरीचे पण फीचर असणार आहे, प्लस अंडरस्टँडिंगचे पण असणार आहे आणि प्लस स्वतःचे रिफ्लेक्टिव्हचे पण फीचर असणार आहेत. सिंपल ना. आता बेसिक पॉईंट आपण समजून घेतला. याच्या बेसवर हा अशा प्रकारचा प्रश्न कधी जरी आला तरी आपल्याला सोडवता येतो, कारण मागचे 4 वर्ष सलग हा प्रश्न आलेला आहे आणि एकच नंबरचा प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न हा आलेला आहे. MS सेट एक्झामचा सेट ए घ्या तुम्ही, सेट ए मध्ये सेम प्रकारचा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे हातातले मार्क होते. यावर्षी पण हा क्वेश्चन 100% येणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे याच्या आधी पण क्वेश्चन पेपर पाहिले ना तर हाच प्रश्न आपल्याला पहिल्यांदा दिसतोय. तर या ठिकाणी अंडरस्टँडिंग लेवलचं तुम्हाला काय सांगितलं मी, मेमरीचे फीचर त्यामध्ये असणारे प्लस स्वतःचे अंडरस्टँडिंगचे असणारे. आता मेमरीचे फीचर अंडरस्टँडिंगमध्ये असणार का, यस असणार, आता सांगितलं, म्हणजे हा पॉईंट तर येणारच आपला. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्ही ॲप्टिट्यूड एक्झाम देता म्हणजे काय करता, प्रॉब्लेम सोडवता, म्हणजे कशाचं हे रिफ्लेक्टिव्हचं फीचर आहे, सांगितलं ना, प्रॉब्लेम सॉल्विंग रिफ्लेक्टिव्हचं आहे. याचा काय संबंध आहे का मेमरी अंडरस्टँडिंगमध्ये, नाही, कारण रिफ्लेक्टिव्ह हे अंडरस्टँडिंग नंतर आहे म्हणून याचा काही संबंध येणार नाही. आणि इनसाइट, एखाद्या गोष्टीबद्दल इनसाइट समजून घेणं म्हणजेच काय, अंडरस्टँडिंग लेवल. ठीक ना, म्हणजेच या ठिकाणी हेल आणि हेल. आता हे दोन्ही ऑप्शन कुठे दिसत आहेत पहा, ऑप्शन नंबर सी मध्ये, बरोबर. तर या ठिकाणी ऑप्शन आपला सी करेक्ट येतो. आता सेम प्रश्न आहे पहा, 2023चा प्रश्न आहे. ठीक आहे, क्वेश्चन पेपर आहे इथं लिहिलेलं पहा, 2023, बरोबर. या ठिकाणी पण तेच पहा, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे कुठली लेवल आली, रिफ्लेक्टिव्ह लेवल. कळलं. आता रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग असतं, इथं दिले पडा डायरेक्ट रिफ्लेक्टिव्ह, ऑप्शन नंबर सी करेक्ट. काय अभ्यास केला आपण, काहीच नाही केला, अगदी 2 मिनिटांमध्ये पॉईंट समजून घेतला, आन्सर आलं. आत्ता सांगितलं ना पहा, रिफ्लेक्टिव्ह लेवल शेवटची घेतली होती आणि पी म्हणलं तिथं प्रॉब्लेम सॉल्विंगचा, मग आन्सर तर आपल्याला कळलं. प्रॉब्लेम सॉल्विंग कुठं असतं, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये असतं, म्हणजे ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आहे. आता थोडंसं पुढे जाऊया, पहिला प्रश्न म्हणून थोडंसं डीपमध्ये सांगतोय, बाकीचे मी डीपमध्ये सांगणार नाही, फक्त पॉईंट समजून सांगणार आहे. आता इथं पुन्हा लेवल ऑफ टीचिंगवर क्वेश्चन आहे पहा, मेमरी लेवलचा क्वेश्चन आहे. आता मेमरी लेवल म्हणजे कुठली, फर्स्ट लेवल आहे, नंतर अंडरस्टँडिंग आहे, नंतर रिफ्लेक्टिव्ह आहे. मेमरीमध्ये काय असतं, गोष्टी फक्त आपण कॅच करतो, बरोबर ना, लक्षात ठेवतो, समजून घेत नाही. इनसाइट म्हणजे काय, समजून घेणं, संबंध संपला. प्रॉब्लेम सॉल्विंग आपल्याला माहिती आहे रिफ्लेक्टिव्हचं फीचर आहे. मग एकच पॉईंट आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. हे मेमरीचं म्हणजे फॅक्च्युअल म्हणजे काय, गोष्टी पाठ ठेवणं. ठीक आहे, वास्तविक माहिती जी आहे ती ॲज इट इज लक्षात ठेवणं. मग या ठिकाणी फक्त ऑप्शन नंबर बी करेक्ट आपला. सिंपल पहा, एकदम आपल्याला इझी प्रश्न सोडवत होते आणि सेम प्रश्न आलेला आहे, यावर्षी पण हा प्रश्न येणार आहे. आता थोडंसं पुढे गेले, 2025चा क्वेश्चन पेपर म्हणजे लास्ट इयरचा. ठीक आहे, 24चा क्वेश्चन पेपर आत्ता सांगितलं तुम्हाला, 25चा क्वेश्चन पेपर. यामध्ये पण तोच क्वेश्चन, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगबद्दल. काय काय येते यामध्ये, आत्ताच पाहिलं आपण, शेवटचा पॉईंट रिफ्लेक्टिव्ह म्हणजेच मेमरीचं पण येणार, अंडरस्टँडिंग पण येणार आणि रिफ्लेक्टिव्हची स्वतःचे पण फीचर असणार. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन येणार ना, 100% येणार. फॅक्च्युअल म्हणजे मेमरीचा पार्ट आहे. जनरलाइज इनसाइट अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग रिफ्लेक्टिव्हचा पार्ट आहे. तिन्ही पण पॉईंट असतात ना रिफ्लेक्टिव्हमध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन डी करेक्ट. काही अवघड आहे का, आपल्याला सगळं येत होतं का नाही,
अशा प्रकारचा क्वेश्चन जर यावर्षी आला तर 100% सोडवता येईल का नाही? येणार, 100% येणार. फक्त या ठिकाणी प्रॉपरली स्टडी करायचा, काहीतरी ट्रिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अभ्यास करायचा. तुम्ही असे फीचर पाठ करत बसले तर अवघड आहे. तुम्ही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न समजून घेऊन अभ्यास केला तर सोपं आहे. पहा, आपण 4 वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहिले, 4ही वर्षी सेम प्रश्न आलेला आहे. काही फरक आहे क्वेश्चनमध्ये? नाही. फक्त काय केलं त्यांनी, ऑप्शनचा क्वेश्चनचा ऑप्शन इतकंच केलं, वेगळं काही केलेलं नाही. पॅटर्न पण सेम आहे. पहा, सगळ्यांना ऑप्शन आणि पूर्ण ऑप्शन. इथं पण क्वेश्चन पहा सेम पॅटर्नचे आहेत. वेगळं काय आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात येतोय पॉईंट, क्वेश्चन पेपर हा सोपा आहे. हा एक पॉईंट झाला. अशी मी तुम्हाला खूप पॉईंट दाखवणार आहे या पर्टिक्युलर लेसनमध्ये. आता आणखी एक पॉईंट दाखवतो. हे पहा, तरी पहा, आता 3 नंबरचा क्वेश्चन आहे, स्वयंबद्दल आलेला आहे, 2025चा क्वेश्चन पेपर. थोडंसं आणखी पुढे गेलं तर 2024चा क्वेश्चन पेपर, यामध्ये पण स्वयंबद्दल क्वेश्चन आहे. थोडंसं आणखी पुढे गेलं तर 2023चा क्वेश्चन पेपर, यामध्ये पण स्वयंबद्दल क्वेश्चन आहे. आणि जर आपण थोडंसं आणखी पुढे गेलं 2021ला, तिथे पण स्वयंचा क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पॉईंट दिसतोय. म्हणजे एक तर पॉईंट क्लिअर झाला की स्वयंवर क्वेश्चन येणार आणि इझी क्वेश्चन येणार आहे. इथं स्वयंचे जे फॉर्म आहेत ना, त्या फॉर्मबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. इथं स्वयंचा फक्त फुल फॉर्म विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला एक कळतंय स्वयंवर क्वेश्चन येतोच आणि स्वयं हा पॉईंटच एकदम छोटा आहे. तो प्रॉपरली समजून घेतला तर आपल्याला एक क्वेश्चन या ठिकाणी सोडवता येणारच आहे. आपल्याला कळलं का नाही क्वेश्चन येणार आहे? पहा, कुठला क्वेश्चन येणार आहे हे पण कळतंय. मग पॉईंट स्टडी करायला हरकत काय? ठीक आहे ना. डिटेलमध्ये गुगलवर वाचा, कुठेही वाचा, पण एक क्वेश्चन आपल्या इथून बनणार आहे. सलग 4 वर्ष या पॉईंटवर क्वेश्चन आलेला आहे, कारण हा पॉईंट महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी दुसरा एक पॉईंट क्लिअर केला की एकच प्रकारचा क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे येतोय, वेगवेगळ्या पॉईंटला तो दाखवला जातोय. सिंपल. आणखी एक पॉईंट दाखवतो. पहा, तरी पहा, इव्हॅल्युएशन ऑफ टीचिंग हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला मी कोर्समध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह, सुमेटिव्ह, इव्हॅल्युएशन अगदी सोपे कन्सेप्ट आहे. 2-3 मिनिटांमध्ये समजून घेऊ अशा कन्सेप्ट आहे आणि त्यावर दरवर्षी एक्झामला क्वेश्चन येतोय. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, 2025चा क्वेश्चन पेपर आहे. सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन, ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारचं असतं ते विचारलेलं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन. थोडंसं पुढे गेले 2024चा क्वेश्चन पेपर, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा, सुमेटिव्हवर क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. नंतर थोडंसं आणखी पुढे गेले तर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, 2023चा क्वेश्चन पेपर. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एक कळतंय 4था 5वा सेम बघा, सिक्वेन्स पण क्वेश्चनचं तोच आहे. 5वा नंबरचाच क्वेश्चन आहे दोन्हीकडे पण, आणि इकडे 4 नंबर आहे. म्हणजे कन्सेप्ट एकच आहे, एकाच कन्सेप्टवर क्वेश्चन रिपीट होतोय, फक्त नेचर चेंज होते थोडंसं क्वेश्चनचं. आणि कन्सेप्ट जर आपण समजून घेतल्या तर या आपल्याकडे काहीच नाही यामध्ये. मग आपल्याला एक पॉईंट कळतोय की क्वेश्चन तेच आहेत, वेगळं काही नाही आहे. फक्त काय करतायत, ते शब्दरचना बदलतायत. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चनने ना ते जास्त बदलतायत, पण कन्सेप्ट तीच ठेवतायत. कन्सेप्ट कुठल्याही प्रकारची चेंज करत नाहीये. आणि इन केस पुढच्या वर्षीचं सिलेबस चेंज होणार असेल ना, तर यावर्षी आणखी सोपा क्वेश्चन पेपर काढतील. ते प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा आधार घेतील, म्हणजे घेतीलच. ठीक आहे. सुमेटिव्ह, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ टेक्निक प्रॉपरली अभ्यास करून जायचं आहे. एक्झामला यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आता थोडंसं आणखी पुढे गेले 2025चा क्वेश्चन पेपर, टाईप्स ऑफ रिसर्च क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला सांगितले पहा, टोटल 32 टाईप्स आहेत रिसर्चचे. प्रॉपरली करून गेले तर एक क्वेश्चन 100% तिथून येतो. सिंपल. थोडंसं आणखी पुढे गेले 2023चा क्वेश्चन पेपर, टाईप्स ऑफ रिसर्चर क्वेश्चन आलेला आहे. आणि काहीच नाही आहे यामध्ये, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. कुठल्या रिसर्चरला काय म्हणतात हे समजून घ्यायचं, आन्सर येऊन जातं आपल्याला. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर करतो की जे टॉपिक आहेत ना, त्याच टॉपिकवर क्वेश्चन येतोय, वेगळे काही टॉपिक ते चॉईस करत नाही आहे. आपल्याला ते टॉपिक फाइंड आउट करायचे आहेत. आणि कोर्स वगैरे आहे ना, आम्ही त्यामध्ये तेच केलेलं आहे. टॉपिक फाइंड आउट केले, त्यामार्फत तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केला आहे. म्हणून तर काही विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत स्कोअर प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. 92 हा स्कोअर तुम्हाला अदर कुठेही पाहायला भेटणार नाही. एका विद्यार्थ्याला 92 आहे, एका विद्यार्थ्याला 90 आहे, अनेक विद्यार्थी 85, 86च्या पुढेच आहेत. मग इतका स्कोअर करण्यासाठी ॲनालिसिस करणं महत्त्वाचं असतं. प्रॉपरली गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट तुम्हाला कुठेही समजून भेटतील, पण कुठल्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या हे समजलं पाहिजे. नाही तर फक्त कन्सेप्ट समजून घेतोय, एक्झामला येतात का नाही माहीत नाही, असं नको आहे. प्रॉपरली ॲनालिसिस करून अभ्यास करा, डेफिनेटली एक्झाम क्लिअर होताल. आपल्याला काय 92 स्कोअर नाही करायचा, आपल्याला 80 पर्यंत गेलं तरी पण सफिशियंट आहे. 92 म्हणजे खूप हाय लेवलचा स्कोअर झाला. 80 to 76 पर्यंत स्कोअर असेल तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे ना. मग आता हा एक पॉईंट दाखवला. आणखी एक गंमत दाखवतो पहा, तुम्हाला लगेच आयडिया कळेल. तरी पहा, या ठिकाणी 2023चा क्वेश्चन पेपर मी आता स्क्रीनवर घेतलेला आहे. हा क्वेश्चन पहा बरं का. रेकॉर्डिंग ऑफ डॅश इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज अ मेमोइंग. बरोबर.
म्हणजेच काय त्यांनी म्हणलंय, रेकॉर्डिंग ऑफ डॅश इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज अ मेमोईंग. 2000 कधीचा आहे, 23चा क्वेश्चन पेपर. आता 21चा दाखवतो. सेम प्रश्न आहे, 7 नंबरचा क्वेश्चन, इथे पण 7 नंबरचाच क्वेश्चन आहे. इथे काय नाही पहा, रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड, काय येईल, रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड मेमोईंग. आणि आता हा 21चा क्वेश्चन पेपर आहे. 21चा क्वेश्चन पेपरमधला हा प्रश्न तुम्ही प्रॉपरली फक्त वाचला जरी असता, पाठ जरी केला असता, तरी इथं काय शब्द वापरला आहे, रिफ्लेक्टिव्ह नोट्स. कशामध्ये, क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये. मग याचा आन्सर काय आलं, रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स. बरं ना. म्हणजे 21मध्ये हा प्रश्न आलता, मेमोईंग त्याचं आन्सर होतं. त्यांनी ऑप्शन उचलला 2023ला, त्यावर क्वेश्चन क्रिएट केला आणि आन्सर इथे दिला. इतकंच केलं, वेगळं काहीच नाही. म्हणजे ॲज इट इजच प्रश्न आहे, फक्त ऑप्शनचं क्वेश्चन, क्वेश्चनचं ऑप्शन, इतकंच केलं, वेगळं काही नाही केलं. पहा, तुम्ही बारकाईने जर वाचून पाहिलं तुम्हाला कळलं की प्रश्न बदललाच नाही, बरोबर ना. तोच प्रश्न ठेवला आहे, फक्त त्या ठिकाणी थोडंसं लँग्वेज त्यांनी चेंज केली, क्वेश्चनचं ऑप्शन केला, ऑप्शनचा क्वेश्चन केला, वेगळं काहीच नाही केलं. म्हणजे तुम्हाला असंख्य प्रश्न या ठिकाणी दाखवू शकतो मी. फक्त या ठिकाणी क्वेश्चन पेपर घेतलाय फर्स्ट. तुम्ही सेकंड क्वेश्चन पेपरमध्ये अशा प्रकारचं जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की जवळपास 30 ते 40% क्वेश्चन आपल्याला कुठले येणार आहे हे कळेल, आयडेंटिफाय करतील. सिम्पल ना. म्हणजे इतकं सोपं आहे ना, अवघड असं काही नाही. हे मी रिफ्लेक्टिव्ह नोट्स वगैरे त्याच्यावर क्वेश्चन येतोयच, दरवर्षी येतोय. म्हणून हे पॉईंट प्रॉपरली समजून घ्या, अवघड काही नाही. क्वेश्चन पेपर फक्त पाहिजे, ॲनालिसिस करायचे बारकाईने, आपल्याला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. काही विद्यार्थी म्हणतात, सर पेपर फर्स्टमध्ये माझे फक्त 25 प्रश्न बरोबर आले. हे तर तुक्की मारून पण येतात. पेपर फर्स्टमध्ये सर्वांचे ऑप्शन डी जरी चॉईस करून टाकले ना, तरी तुमचे कमीत कमी 15 ते 20 प्रश्न बरोबर येणार आहे. याला स्टडी कशाला लागतो, स्टडी करताय तर कमीत कमी चांगला स्कोअर करा. म्हणजे सांगायचा आहे पॉईंट असा की 50 प्रश्न आहेत पहा. आता 4च ऑप्शन आहे, ए, बी, सी आणि डी. तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, 50 प्रश्नांचं फक्त ऑप्शन डी जरी चॉईस करून टाकलं तरी तुमचे 17-18 प्रश्न बरोबर येणार आहे. आणि अभ्यास करून पण तितकेच येत असतील तो पेक काय, ठीक आहे ना. म्हणजे अभ्यास केला तर कमीत कमी आपले 35-40 पर्यंत प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण स्टडी केला पाहिजे. सिंपल. आपण 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 1 वर्ष अभ्यास करतोय, तर असा अभ्यास करा की आपल्याला चांगला स्कोअर करता येईल. आणि चांगला स्कोअर झाल्यामुळे आपल्याला स्टेट एक्झाम क्वालिफाय होता येईल. एक्झाम एकदम इझी आहे, रिपीट करतो. तेच प्रश्न, तेच टॉपिक रिपीट होत आहेत, नवीन कुठून आणणार ते. कारण सिलेबसच्या बाहेरचं जास्त कंटेंट टाकता येत नाही. 2-3 प्रश्न सिलेबसच्या बाहेर असतात, पण बाकी तोच पॉईंट आहे, वेगळा काही नाही आहे. ठीक आहे, वेगळं काही विचारलं जात नाही. आता हे पहा, 18 नंबरचा क्वेश्चन आहे, 2025चा क्वेश्चन पेपर आहे. इंटर ग्रुप किंवा मास किंवा आपलं इंट्रा कम्युनिकेशन आहे, ते कशाच्या कॅटेगरी म्हणजे इथं विचारलं आहे. म्हणजे काय, टाईप्स ऑफ कम्युनिकेशनवर क्वेश्चन आहे. 18 नंबरचा क्वेश्चन, 2025चा क्वेश्चन पेपर. आता इथं 24चा क्वेश्चन पेपर दाखवतो. 18 नंबरचा क्वेश्चन पेपर टाईप्स ऑफ कम्युनिकेशनवरच क्वेश्चन आलेला आहे. सिक्वेन्स पण हलत नाही क्वेश्चनचा मॅक्झिमम. ठीक आहे, आणखी थोडंच पुढे जाऊया. 16 आणि 17 नंबरचा क्वेश्चन पहा, 2023चा क्वेश्चन पेपर आहे. आणि 21चा पण क्वेश्चन पेपर दाखवतो मला. इथे 16 नंबरचा क्वेश्चन पहा, इथे 16 नंबरचा क्वेश्चन पहा. ठीक आहे ना. त्यांनी काय म्हणलंय, टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. 21मध्ये पण काय म्हणलेलं आहे त्यांनी, बघा इथं टाईप्स ऑफ कम्युनिकेशनचा क्वेश्चन खाली 17 नंबरला 21चा क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना, तर मीडिया, मेसेज सेंडर आणि इमिजिएट फीडबॅक 17 नंबरचा, बरोबर ना. 17 नंबरला जर पाहिलं, हे पहा 23चा क्वेश्चन पेपर या, इथं लिहितो 23 आणि इथं लिहितो 21. ठीक आहे ना. काय, मीडिया, मेसेज सेंडर, फीडबॅक. इथं पण पहा, मीडिया, मेसेज किंवा इफेक्टिव्ह फीडबॅक किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे ऑप्शन पण ते, आणि जर पाहिलं ना तर कन्सेप्ट पण तिची वेगळी काही नाही. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चनचा सिक्वेन्स पण थोडा खालीवरती केलेला आहे, बाकी क्वेश्चन तेच ठेवलेले आहेत. तुम्ही 16 आणि 17 नंबरचा क्वेश्चन पहा, 2023चा क्वेश्चन पेपर या ठिकाणी ठेवलेला आहे मी, ते क्वेश्चन पहा. आणि सिमिलरली 2021चा क्वेश्चन पेपर पहा, 17 आणि 16 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला त्याच कन्सेप्ट दिसतील, वेगळं काही नाही. ठीक आहे ना. किंवा 18 नंबरचा क्वेश्चन पहा, तोच आहे, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, नॉन फॉर्मल आणि डिस्टन्स. इथं वर्करशी बोललो तर कशा प्रकारचं कम्युनिकेशन आहे, ठीक आहे ना. ऑर्डर असते फॅक्टर म्हणजे इथं कशा प्रकारचं कम्युनिकेशन आहे तेच विचारलेलं आहे. आणि इथे शब्द वापरला आहे फक्त काय, ऑल मेंबर वगैरे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं आहे काय, टाईप्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे ना ते प्रॉपरली करून जा. तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील. आणि टाईप्स ऑफ कम्युनिकेशन समजून घेण्यासाठी अवघड असं काही नाही आहे. कम्युनिकेशनचे काही बेसिक टाईप्स आहेत,
25-30 टाईप्स आहेत आणि सर्व टाईप्स सोपे आहेत. जन्मल्यापासून आत्तापर्यंत कम्युनिकेशनच करत आलोय ना, वेगळं काही थोडी शिकायचं आहे. जे आपण बोलतोय, जे आपण सांगतोय, जे आपण करतोय ते सर्व गोष्टी कम्युनिकेशन करतात. तेच या ठिकाणी फक्त कन्सेप्च्युअली समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही टाईप्स ऑफ कम्युनिकेशन प्रॉपरली करून गेले तर तुम्हाला कळेल की आपल्याला 2 प्रश्न कमीत कमी सोडवता येणार आहे. कॉन्फिडन्स आपला वाढून जाईल. आता तुम्हाला मी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न असे सांगितलेत की ते एक्झामला येतातच. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, मीडिया किंवा मेसेज असेल, इफेक्टिव्ह फीडबॅक असेल, या संदर्भात कम्युनिकेशनचा क्वेश्चन येतोच. 17 नंबरचा क्वेश्चन आहे आणि इथं पहा तुम्ही 17 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. त्याच कन्सेप्ट आहे, वेगळं काय नाही, फक्त थोडंसं क्वेश्चनचं नेचर चेंज केलेलं आहे. असं बारकाईने तुम्ही ॲनालिसिस करा. हे अगदी मी 20-25 मिनिटांमध्ये ॲनालिसिस करून तुम्ही समोर शेअर केलेलं आहे. तुम्ही जर खरंच बारकाईने 1-2 दिवस ॲनालिसिस केलं क्वेश्चन पेपरला, प्रॉपरली सर्व गोष्टी समजून घेतल्या टेक्निकली, तर तुम्हाला सर्व गोष्टी इझी वाटायला लागतील. तुम्हाला वाटेल अरे हे सर्वच दिवशी किंवा सर्वच क्वेश्चन पेपरमध्ये दिसते आपल्याला, सर्वच क्वेश्चन पेपरमध्ये या संदर्भात क्वेश्चन आलेला आहे. हा टॉपिक तर खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला कळेल स्वतःहून. ठीक आहे ना. सेल्फ स्टडीने पण तुम्ही चांगला स्कोर या ठिकाणी करू शकता. तर माझा पॉईंट इतकाच होता की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यास करा. आता आणखी एक पॉईंट दाखवतो पहा. जर आपण 25चा क्वेश्चन पेपर आणि त्यातला 27 नंबरचा क्वेश्चन पाहिला, 2025चा क्वेश्चन पेपर आहे हा, 27 नंबरचा क्वेश्चन आहे. कशाचा आहे? सिक्वेन्सचा. ठीक आहे ना. ते व्यक्तींचा सिक्वेन्स असतो ना, त्या संदर्भात क्वेश्चन आहे. आता ठिकाणी 2024चा क्वेश्चन पेपर आहे पहा. इथं पण 27 नंबरचा क्वेश्चन कशाचा आहे? सिक्वेन्सचाच आहे. म्हणजे नाही का, कोण कोणाच्या पुढे आहे तोच क्वेश्चन आहे. इथं पण सेम तोच क्वेश्चन, 27 नंबरचाच क्वेश्चन हा. इथं पण 27 नंबरचाच क्वेश्चन आणि थोडंसं आणखी पुढे गेले तर 26 नंबरचा क्वेश्चन तोच आहे. म्हणजे सांगायचं आहे काय माहिती का, क्वेश्चनचा सिक्वेन्स पण तोच ठेवला आहे त्यांनी. 1-2 क्वेश्चन फक्त मागपुढे क्वेश्चन झालेत, कन्सेप्ट पण त्याच आहेत. कोण कोणाच्या मागं उभा आहे आणि कोण कोणाच्या पुढे उभा आहे तो सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे इतकं तर पॉईंट क्लिअर आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन येतोच आणि सोपे क्वेश्चन आहे. फक्त प्रॉपरली आपल्याला समजून घ्यायचं. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवताना जरी प्रॅक्टिस केली तरी सफिशियंट आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली पाहून जा. ठीक आहे. बाकीच्यांनी कोर्स लावला त्यांनी काही करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी कोर्समध्ये आम्ही कव्हर करून देणार आहे. आणखी एक दाखवतो मला. हे पहा, इथं 28 नंबरचा क्वेश्चन आहे. 25चा क्वेश्चन पेपर आहे. कशाचा आहे? कोडिंगचा आहे आणि सेम कोडिंग आहे पहा. ठीक आहे. म्हणजे तेच नाव कशामध्ये कुठलं कोड होतं ते आपल्याला ओळखायचं आहे. 28 नंबरचा क्वेश्चन, 25चा क्वेश्चन पेपर. जर आपण पाहिलं 2024चा क्वेश्चन पेपर, तरी पण तिथं 28 नंबरचाच क्वेश्चन आहे आणि कोडिंगच आहे. जर आणखी थोडंसं पुढे गेलं तर या ठिकाणी 27 नंबरचा क्वेश्चन पेपर आहे, कोडिंगच आहे. म्हणजे सिक्वेन्स पण तोच आहे पहा. कोडिंगचा क्वेश्चन आहे ना 27-28ला येतोय आणि दरवर्षी सिमिलर कोडिंग आहे, वेगळं काही नाही. फक्त थोडंफार काहीतरी त्यांनी लॉजिक बदललं असेल, पण त्या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर होतोय की कोडिंगचा क्वेश्चन येतोय म्हणजे येतोय. आणि कशा प्रकारचं कोडिंग असतंय ते पण या ठिकाणी आपल्याला कळतंय. खूप डिफिकल्ट कोडिंग असं नाही आहे, लहान मुलाला सोडवता येईल अशा प्रकारचं कोडिंग आहे, वेगळं काही नाही. बाकी सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे, डोंट वरी. ठीक आहे ना. फक्त पॉईंट इतकाच आहे की पाहिलं ना बारकाईने तर आपल्याला कळतंय की क्वेश्चन पेपर चेंज होत नाही आहे. तोच क्वेश्चन पेपर रिपीट होतोय, फक्त थोडंफार चेंज होतोय. तुम्हाला आत्ता पहा, मी खूप जास्त क्वेश्चन दाखवले, जवळपास 7 ते 8 प्रश्न असे दाखवलेत की तेच रिपीट होत आहेत. फक्त थोडंफार 19 बेस त्यामध्ये चेंज होतोय, वेगळं काही चेंज होत नाही आहे. फ्रेंड, आय होप मुद्दा काय तो समजला असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काय, बारकाईने क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा की एखादा प्रश्न आपण समजून घेतल्यानंतर नेक्स्ट इयरला जर तो प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवताच आला पाहिजे. अशा प्रकारे ॲनालिसिस केलं पाहिजे. एका प्रश्नाला अर्धा तास जाऊन द्या, 1 तास जाऊन द्या, पण तो प्रश्न रिपीट झाला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. ती कन्सेप्ट रिपीट झाली तर आपल्याला सोडवता आली पाहिजे. अशा प्रकारे प्रॉपरली ॲनालिसिस केलं पाहिजे. सिंपल. म्हणजे तुम्हाला कळते पहा, जवळपास 20 ते 25 प्रश्न तुम्ही असे काढताल की ते प्रश्न नेमकं कुठले येणार आहेत एक्झामला हे आपल्याला आधीच कळलं की हा प्रकारचा किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन एक्झामला येतो. हे आपल्याला एक्झामच्या आधीच कळायला पाहिजे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ॲनालिसिस करू शकतो. सो आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. जर पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. डिटेलमध्ये सर्व गोष्टी कव्हर होऊन जातील. फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.